हॅलो. 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 संपर्क झालाय आपला, पुढे बोला. मी पण रेंजमध्ये यायचाच प्रयत्न करत होतो. मी राजीव जोशी. राजीव जोशी. राजीव जोशी. कुणी हवंय का आपल्याला? हो. हो. यांना भेटायला आलाय का तुम्ही? नाही, तसंच काही नाही आहे. मला भेटायला आलाय का तुम्ही? नाही, म्हणजे तसंही काही नाही आहे. तसंही नाहीये. मग नेमकं कसं आहे ते जरा सांगायचा प्रयत्न कराल का प्लीज? तोच करतोय, म्हणजे मी मगाचपासनं, पण होत नाहीये प्रयत्न. एक मिनिट, मी एक सजेस्ट करू? तुम्ही जरा बसा आणि मग सांगायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. म्हणजे काहीतरी होईल म्हणजे हो, तरी हो. नाही का? बसा. काय झालं? तरी म्हणलं होतं गुलाब नको म्हणून. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाऊ स्वीट. पण तुम्हाला नाही, जाऊ दे, बसा ना. मी काय म्हणते, आय एम व्हेरी सॉरी. मला ना पूर्वी तुम्हाला कुठे बघितल्याचं आठवतच नाही आहे. अहो. अहो, कसं आठवेल, कारण तुम्ही बघितलं नाहीच आहे मला पूर्वी. ओ. मस्त आहे. हां. मस्त मस्त आहे गार्डन तुमचं. म्हणजे बघा ना, झाडं कशी अशी झाडासारखी दिसत आहेत. आणि ते पेरूचं झाड बघा, आहा काय वाढलंय. ते पिंपळाचं आहे. अच्छा, म्हणजे त्याला पेरू येत नसतील. पण काय वाढलंय ते. आणि तो कारल्याचा वेल बघा. आहा. वेल, तुम्ही कुठून आलात? मी मुंबईतून आलोय. तरीच निसर्गाचं एवढं कौतुक वाटतंय तुम्हाला. आम्ही इथे लोणावळ्यातच राहतो ना, आम्हाला सवयीचं आहे हे. नाही, पण मस्तच मेंटेन केलंय तुम्ही. खरंच नाही, शपथ नाही, ही सगळी ह्यांची मेहनत आहे. अहो, मी गार्डन बद्दल नाही, मग तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुम्ही स्वतःला छान मेंटेन केलंय. कळलं नाही मला. आता तुम्ही कदाचित माराल मला, पण मला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही बऱ्याच तरुण निघालात आणि सुंदर सुद्धा. बसा ना. हो. परक्यासारखे उभे का? बसा बसा. हॅलो. हॅलो राणी, मला तुला आत्ता भेटायचंय. हा सर, मी आले, इथेच आले. बघ, मला ताबडतोब भेटायचं. सर, मी तुमच्या घरीच आहे. म्हणजे सर, हा? वळा. अरे हॅलो सर. अगं, तू आता इथे कशी काय? सर, तुम्हीच आता म्हणालात ना की मला तुला ताबडतोब भेटायचं, म्हणून लगेच आले. पण ताबडतोब म्हणजे इतक्या ताबडतोब नाही का? हो का? सर, मलाही जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अरे मग येण्याआधी फोन नाही का करायचा? सर, कधीपासून फोन करते, पण तुम्ही एकदा फोन कट करत होता. पण उचलल्यानंतर नीट बोलत होता, तर रेंज नव्हती. कळत नव्हतं. ही समोर होती ना. या हा, पण त्या माहेरी जाणार होत्या ना सर? नाही गेली ना. हो का? बरं झालं. नाही म्हणजे सर, तुम्ही माझी त्यांच्याशी ओळख का नाही करून द्या? नाही, नेवर. का? अगं, 2 कारण आहेत त्याला. कोणती? एक, मी तिला सांगितलं की माझी सेक्रेटरी आहे ना ती काकूबाई आहे. काय? आणि तुला बघितल्यानंतर तिला नक्की संशय येणार. आणि दुसरं कारण? दुसरं कारण, तिचा बॉयफ्रेंड आता आलाय. कम अगेन? काय? आय मीन टू से कम, म्हणजे परत या, म्हणजे परत बोला. काय म्हणाला तुम्ही? तिचा बॉयफ्रेंड आलाय. बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड? हा, बॉयफ्रेंड? तुमच्या बायकोचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे? हो ना. आणि तो आता आतमध्ये. कुठे आत? आतमध्ये म्हणजे राणी. हॅलो राणी. किचन मध्ये? हो. किचन मध्ये? किचन मध्ये. तो किचन मध्ये आहे. सर, तुम्ही त्याला घरात कसं घेतलं? अगं, मी नाही घेतलं, तिने घेतलं. अहो, पण तुम्ही काही रिॲक्ट नाही केलं का? रिॲक्ट केला ना मी. कसं? लग्नाला परवानगी दिली. काय? म्हणजे तिला नाही का, त्याला. आता तिच्याशी मी लंच नंतर बोलणार आहे. सर, ही काय तुमची
बिझनेस मीटिंग आहे का लंच नंतर बोलणार? येस बस बस तू, काय बस. बसू इकडे? माझ्या डोक्यात ना एक कल्पना आली. बोला ना. हं. म्हणजे कल्पना अशी आहे की ते त्यांची मंगलाष्टक म्हणायची. नाही 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 त्यांची नाही आपली. नाही 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 तू बस तू बस बस हे बघ. सर म्हणजे मी म्हणजे नाही, नाही. मला तेच बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे हे काय बघ, हे आहे बघ, की हे बघ. मंगलाष्टक नाही नाही, माझं ऐका. हा, येते हा? ना. हो हो येतो येतो. हा अभद्र वीरभद्र. तेच ते तुझ्या ड्रेनेजच्या पाईपला सांगून ठेव असं सारखं सारखं इकडे यायचं नाही. कधी कपडे धुवायला, कधी आंघोळीला, कधी हे असं. अरे बाहेरही स्वच्छतागृह आहेत म्हणावं. नको तिथे मैत्रिणी हक्क नको दाखवायला. जेव्हापासून घराची स्वच्छता मी करतोय याचं येणं असं वाढतच चाललेलं आहे. मान आणि आवाज दोन्ही खाली. कोणी कधी कशाला घरात यायचं हे तू ठरवायचं नाहीस. तू गुलाम आहेस. आणि हा तुझी विश्रांती झाली असेल तर तू तुझी कामं सुरू कर. चल उठ जा. कशा होत्या पूर्वीच्या बायका आणि या आजच्या बायका. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय ही स्थिती करून घेतलीत मिस्टर घनश्याम. ज्या यक्कश्चित स्त्रीच्या गालावर 5 बोटं उमटवायची तिच्या तालावर नाचण्याची वेळ आली आहे. सोसले जिच्यासाठी चटके आणि चाललो टोकदार काट्यांवर. नुसतं प्रेमानं बघणं सोडा मारतीसारखी फाट्यावर. अरे शेणखात हिंडलास ना म्हणून कुऱ्हाड पडली पायावर. अजून जर आगाऊपणा केलास ना तर पाय जातील ढगात आणि आपटशील चांगला थोवाडावर. हीच बाई लग्नात नाव घेताना लाजत होती. कुणाचा विश्वास बसेल काय. नवऱ्याला नावं ठेवताना उत्स्फूर्तपणे सुचत. पण लक्षात ठेव मेघा, कधीतरी ही का रात्र संपेल आणि एक नवीन दिवस उगवेल आणि परत मावळेल सुद्धा. आला एक अर्धचंद्र ग्रहण लावायला. हे यू मिस्टर गुलाम, मेगू डार्लिंग एकटी आहे असं समजायची अजिबात गरज नाही, कळलं ना? हा 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 तिची एक छकुली तिच्या बरोबर ते दिसतंय मला. तुझ्या या असल्या कुत्सित बोलण्याने मी काही असा पेटून वगैरे उठेन असं तुला वाटत असेल ना तर ते तू विसर. तू आणि पेटून अरे बारीक अशी टुचूक अशी ठिणगी जरी उडाली ना पुष्कळ झालं. असे चांगले फटाकेच उडवतो. मेगू डार्लिंग, हा? बघितलंस माझा पायगुण? काय मी आलो मी आणि पाणी आलं. ए, तू हात पकडला लाव. अय्या आलं पाणी. मग काय ए दळभद्र्या तुला बघ काय म्हटली. काय ग तुला म्हणते ती मला का? मग काय तुला 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 बघतो काय असा गुलाम आहेस ना तू. सारखी आठवण करून द्यावी लागते. भांडी कपडे लादी पोचा सगळं करायचं. चल. आणि हा जमलंस तर सगळी जळमट पण काढून टाक. तुलाही ना मेगू डार्लिंग सारखी आठवण करून द्यायला लागते. काय झालं आता? आता गुलाम आहे ना तो, मग जमलंच तर काय म्हणावं काढच. येस 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 चल. आलं का लक्षात. एक जरी जळमट मला दिसलं ना तर तुला जळमट लागेस तर मी सिलेंडरला बांधून ठेवीन. चल हट 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 हट. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.